मध्ये बसतं. त्याच्यामुळे जे काय वडिलांनी तिच्या स्वेच्छेने बक्षीस दिलेलं आहे त्या बक्षिसाला कुठल्याही प्रकारे त्याला एक तुम्ही म्हणता एवढे फायनान्शियली साऊंड फॅमिली होती ती, तिचं सोनं 51 तोळे त्यांनी बँकेत ठेवून तारण कशासाठी ठेवलं? प्रत्येक बिझनेसमनला अनेक तुम्ही आता मोठमोठे बिझनेसमन बघा, इमिडिएट फायनान्स उभं करण्यासाठी प्रत्येक बिझनेसमनला बँकेचा कर्जाचा सहारा घ्यावा लागतो. यांची सुद्धा फॅमिली बिझनेसमध्ये आहे, यांच्या 5 रजिस्टर्ड कंपनीज आहेत. दे आर फायनान्शियली साऊंड फॅमिली. त्यांना अचानक एखादे फायनान्शियल क्रंच आला, फायनान्समध्ये जर त्यांना आवश्यकता वाटली तर सगळ्या कुटुंबाचे ह्याच्या तिचंच काय, ह्याच्या आईचे, ह्याच्या बहिणीचे, घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे दागिने गहाण ठेवलेले आहेत. आणि तिची जर तक्रार असती दागिने गहाण ठेवण्याबद्दलची तर FIR मध्ये आली असती. तिने आजपर्यंत तिच्या आई वडिलांना विरोध केला असता. सगळ्यात महत्वाची बाब एक लक्षात घ्या, 23 तारखेला लग्न झालेलं आहे. 23 तारखेनंतर मुली वैष्णवीच्या नावाची 2023 ला लग्न झाले. 23 नंतर वैष्णवीच्या नावावरची प्रॉपर्टी तिच्या घरच्यांनी विकली आहे. तिला वैष्णवीला आम्ही नेऊन सोडली, तिला न हरकत द्यायला. ती प्रॉपर्टी बिल्डरला विकलेली आहे. मग हुंड्यामध्ये इंटरेस्ट असणारी फॅमिली अशा पद्धतीने तिच्या प्रॉपर्टीला नो ऑब्जेक्शन द्यायला लावेल का त्या मुलीला?